माझे प्रसाद माझा मुलगा व त्याचा मित्र ओम ड्युटी हा 108 पाशी रात्री 10:30-11च्या सुमारास जेवायला जाण्यासाठी थांबले होते तिथे. तर रात्रीच्या 12:06 ओम ड्युटे याला प्रसाद रोचकरी यांचा कॉल आला आणि त्यांनी म्हणले ते आंबेडकर चौकात ये. आंबेडकर चौकात ये म्हणल्यानंतर हे माझा मुलगा व ओम ड्युटे आंबेडकर चौकात गेले असता ते दोघंजण जय मेडिकल पवार यांच्या इथं थांबलेले होते. पायऱ्या उतरून येत असताना प्रथमेश कांबळे यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली कृष्णा यास आणि त्याच्या अंगावर धावून गेला, चापट मारली. त्यावेळेस ओम ड्युटे यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस रोचकरी यांनी ओम ड्युटे याला अडवले. त्यावेळेस माझ्या मुलाला प्रथमेश कांबळे यांनी धारदार शस्त्राने गळ्यावर व छातीवर वार केले. त्याच रक्ताच्या थरोळ्यात त्यांनी पडला होता. मला कॉल माझ्या भावाचा आला, श्रीकांत रसाळे घरचा फोनवर आला आणि त्यावेळेस मला घटनास्थळी येण्यास सांगितले. त्यावेळेस माझी अवस्था नसल्यामुळे माझा छोटा भाऊ त्यांनी तिथं गेला. तिथनं सोलापूरला अश्विनी इथे नेले होते. त्यावेळेस तिथं गेल्यानंतर ही सदरील घटना ओम ड्युटे यांनी मला सांगितली, अशी घटना घडली. त्यावेळेस माझ्या मुलाला टाके घेत होते. ज्यावेळेस टाके घेतले त्यावेळेस नंतर मी त्याला बोललो. मी म्हणलं, अरे का तू असे लवकर यायचं होतं घरी, तू का आला नाही? तर त्यांनी मला सांगितले की मी जेवायला जाणार होतो आणि त्यावेळेस भाईजी उर्फ प्रसाद रोचकरी यांनी कॉल करून आम्हाला बोलवले. मला काहीही माहीत नव्हतं. त्यावेळेस मी गेल्यानंतर तिथं आल्यानंतर शिवीगाळ प्रथमेशने चालू केली आणि मला चापट मारली. मी उतरून गाडीवर येत असताना ओम त्याच्या अंगावर धावून जात असताना प्रसाद यांनी त्याला धरले व कांबळे यांनी गळ्यावर वार केले. तर सदरील घटनाहून आज 8 दिवस झाले आहे. तरी माझ्या मुलाला अजून दुसरा जे गुन्हेगार आहे तो अद्यापही सापडलेला नाही. पोलिसांनी आत्तापर्यंत चांगलं सहकार्य केलं. फॉरेन्सिकची गाडी आली, ती पंचनामा केला, त्याचं शस्त्र सापडलेलं आहे व त्यानं अंगावरले कपडे आरोपीने अक्कलकोट रोडला टाकले होते. ती कपडे आज रोजी पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत. तरी आता माझी इच्छा आहे की दुसरा आरोपी जो आहे त्याला लवकरात लवकर अटक करावी. रात्री 12 वाजता मिटवतो म्हणून बोलवलं होतं. 12 वाजता कुठली घटना अशी आहे की 12 वाजता मिटवलं असं मिटवणार होता? त्यांनी मला कॉल किंवा माझ्या भावाला कॉल केला असता, या घटनेस तरी असं मिटवायचं आहे, तर मी गेलो असतो, माझा भाऊ गेला असता. त्यांनी न बोलवता माझ्या भावाला किंवा मला न कॉल करता डायरेक्ट त्यानं मिटवायचं म्हणून बोलवलं आणि त्याच्यावर घात झालेला आहे. तरी सदरील लवकरात लवकर त्याला अटक करून, जेणेकरून तुळजापूरमध्ये अशी घटना जी माझ्यावर घडली अशी कुणावरही घडू नये, लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर सजा व्हावी ही माझी अपेक्षा आहे. तुम्हाला गुन्हेगारी वाढले असं वाटत नाही तालुक्यामध्ये? लई गुन्हेगारी वाढले. हे 17, 18, 19 वर्षाचे मुलं हातात शस्त्र, हत्यार आणि लोकांना दहशतीचं वातावरण निर्माण करतात. आज लोकांना मनात दहशत आहे, मुलांना इथं ठेवावं का बाहेर पाठवावं ही आज प्रत्येक पालकाची इच्छा आहे. तरी सदरील लवकरात लवकर या गुन्ह्यावर आळा बसावा आणि या ज्यांनी माझ्या मुलावर ही केलेलं आहे त्यांची चौकशी, त्या प्रसाद रोचकरी यांना कोण फोन करून बोलवलं त्याची पण चौकशी व्हावी. आज रोजी जर त्यावेळेस त्यानं फोन करून बोलवत नव्हता तर आज माझ्या मुलावर ही घटना घडलीच नसती. माझ्या मुलाला बोलवल्यामुळे मी त्यानं गेला आणि अचानक त्याच्यावर हल्ला झाला. त्या मुलाचे 4 महिन्याखाली माझ्या मुलासोबत भांडण झालेले होते. ते प्रकरण मिटलेलं होतं आणि जर त्याचा जर एवढा राग असेल तर त्यानं 4 महिन्यात कधी पण मारले असतं. पण आज या प्रसाद रोचकरीनं फोन करून बोलवून त्याला आल्यानंतर त्याची एवढी डेअरिंग वाढली
की आज माझ्यासोबत हा माणूस आहे म्हणून त्यानं धाडस करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि मारला. तरी सदरील जी गुन्हेगार आहेत त्यांना सर्वांना पकडावं.